आणि आता एक मोठी बातमी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळतंय। पिंपरी चिंचवडमधील कामांबाबत पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या कामांबाबत आता अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। मोठी बातमी आपण पाहतोय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत। पिंपरी चिंचवडमधील कामांबाबत ते पत्रकार परिषदेत बोलण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, आज अजित पवार पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळतंय, नेमकं ते काय बोलण्याची शक्यता आहे, काय अपडेट? प्राजक्ता, पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये साधारणपणे 25 वर्ष भाजपच्या आधी अजित पवारांची सत्ता राहिलेली आहे। त्यांच्या ताब्यामध्ये ती महापालिका होती, त्यामुळे तिथल्या गोष्टींची खडानखडा माहिती अजित पवारांकडे आहे। गेले 7 वर्ष भाजपकडून सत्ता गेल्यानंतर प्रशासक तिथं होते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती असेल किंवा तिथल्या स्थानिक भाजप नेत्यांनी केलेला तिथला कारभार असेल महापालिकेचा, या सगळ्याच्या संदर्भामध्ये अजित पवार जे आहेत ते आक्रमकपणे भूमिका मांडतील असं दिसतंय। एकूण आज पत्रकार परिषदेचं संध्याकाळी अजित पवारांकडून आयोजन करण्यात आलेलं आणि ते स्वतः ही पत्रकार परिषद संबोधित करतील। पिंपरी चिंचवड महापालिकेचा गेल्या 5 वर्षातला 7 वर्षातला कारभार जो होता, या कारभाराच्या संबंधानं वाभाडे ते काढतील अशी माहिती आपल्याला मिळते। आज संध्याकाळी ही पत्रकार परिषद झाल्यावर नेमके ते कुठल्या प्रकल्पांबद्दल बोलतात किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कुठल्या कामकाजाबद्दल बोलतात, तिथल्या स्थानिक यापूर्वीच्या भाषणांमध्ये त्यांनी तिथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या कर्जरोख्यांच्या बाबतीमध्ये आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका असल्याचा पुनरुच्चार केलेला होता। तिथे भाषणामध्ये ते हे सातत्यानं सांगत आलेले आहेत आतापर्यंत। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये ते पिंपरी चिंचवड महापालिकेत जो कारभार करण्यात आला, तिथल्या भ्रष्टाचाराबद्दल, जे कर्जरोखे काढण्यात आले त्याच्याबद्दल जोरदार आक्रमक भूमिका घेतील असं दिसतंय। कारण तिथं थेट समोरासमोर सामना जो आहे तो भाजपसोबत आहे त्यांचा, पुण्यामध्येही आणि पिंपरी चिंचवडमध्येही। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ते नेमकं काय बोलतात, पिंपरी चिंचवडच्या भाजपमध्ये ते कुणाला टार्गेट करतात, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तशाच पद्धतीनं पुण्यामध्ये सुद्धा ते पत्रकार परिषद घेतील अशी माहिती मिळते, ज्याच्यामध्ये ते पुणे महापालिकेमध्ये नेमकं काय काय झालं गेल्या 7 वर्षात त्याची माहिती देतील असं कळतं। प्राजक्ता, वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत। पिंपरी चिंचवडमधील कामांबाबत ते पत्रकार परिषदेमध्ये आज बोलणार आहेत आणि भाजपच्या कामांबाबत नेमकं ते पत्रकार परिषदेतून काय बोलतील याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची ही महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।